घेतला फुकटचा? मला 3 वर्ष इथं येऊन झालेलं नाही। जे रस्ते नवीन रस्ते बनतात, जे नवीन रस्ते बनतात ते 2च महिन्यात उघडतात, तर तुम्ही काय करत होते? या तिथं तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून साहेब नवापूर शहराचे 5 प्रमुख रस्ते नवापूरच्या रस्त्याला खड्ड्यांमध्ये नागरिकांचे बेशर्माचे वृक्ष लावून आंदोलन। शहरातील खड्ड्यांनी हैराण झालेल्या नवापूरकरांनी आज अनोख्या आणि तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून नवापूर नगरपालिकेचा निषेध नोंदवलाय। गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेतील रस्ते, वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरिकांनी आज मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची झाडे लावली आणि नवापूर नगरपालिका हाय हाय, रस्त्यांची कामे झालीच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। सीनियर कॉलेजपासून सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सामील झाले। आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक प्रमुख चौकात खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची रोपे लावत खड्ड्यांचे प्रत्यक्ष प्रातिनिधिक रूपांतर केले। श्री गणपती मंदिरासमोरील मोठ्या खड्ड्यांजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे भामरे यांना बोलावून त्यांना झाडं सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वृक्षे ताब्यात घेतली। यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात पोहोचले आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून रस्त्यांच्या अवस्थेबाबत उत्तरदेही मागितली। यानंतर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत सांगितले की नवापूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे हे 20 दिवसात पुरण्यात येतील, तसेच जास्त पाऊस असल्यास त्या दिवशी रस्त्यावरील खड्डे पुरण्यात येणार नाही, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी व नगरपालिका बांधकाम अभियंता यांनी दिली। या अनोख्या आंदोलनामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दबाव वाढला आहे। आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय। समस्या जसे याबाबत इथे नवापुरातील वेगवेगळ्या संघटना, समस्त नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी पायी मोर्चा पण आणला होता आणि त्यात लोकप्रतिनिधी असो, आमचे आजी माणी सन्माननीय सदस्य दामोदरजी असो, चंद्रकांतजी, आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते। खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही, परंतु आपले शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिले आणि आपणही नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त आपण जेवढेही खड्डे ते 20 दिवसात आपण भरायचं, तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे। आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून, त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक वेळ उशीर होतोच, परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काही करता येईल, छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू। आणि नागरिकांनाही विनंती राहील, जेव्हा रोडचं काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं, कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो। पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो। भाव मागवले आणि त्याच्यानुसार वर्क ऑर्डर सुद्धा दिली, त्याच्यानुसार परवापासून कालपासून आम्ही कामही सुरू केलेलं आहे। तिकडून याच्यापासून पुलापासून आपला हा BNCच्या पुलाकडून काम सुरू झालेलं आहे। एक मिनिट, आता पावसाळ्यामध्ये खडी आणि त्याच्यावर आपलं कचकडी पहिल्यांदा काय विचार करा नाही। अण्णा तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, तुम्ही ऐकून घ्या। यावेळेस आता हे कायमचे चीफ ऑफिसर आले, त्यावेळेस आम्ही वार्षिक मागवले खड्डे बुजवणे वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर, नंदुरबार।